नमस्कार, आराधना प्रॉपर्टी मध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण कुडाळ शहराच्या मध्यवर्ती एक वास्तू प्रकल्प घेऊन आलो। त्याच्याकडे तिथे आपल्याला 1 BHK 2 BHK असे विविध फ्लॅट आहेत। तर ते फ्लॅट पूर्ण आपण कसे आहेत काय माहिती बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आराधना प्रॉपर्टी कन्सल्टन्सी या YouTube चॅनलला आमच्या जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तसंच व्हिडिओला कमेंट करा, तो व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा। तर आपण आज कुडाळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एक 1 BHK 2 BHK अशा सदनिकाचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत। ह्याच्यात आज आपण बघणार आहोत आपले ए विंग आणि बी विंग अशा दोन विंग आहेत। तर बी विंगचं काम आपलं ऑलमोस्ट पूर्ण झालेलंच आहे। त्याच्यातले जवळजवळ 80 ते 90% आपले फ्लॅट सोल्ड आउट आहेत। 2 BHK चे युनिट आपल्याकडे अवेलेबल आहेत तिथे। आणि ए विंग मध्ये आपण बघायला गेलं तर आपल्याकडे 1 BHK आणि 2 BHK दोन्ही युनिट्स अवेलेबल आहेत। तर त्यातला 1 BHK चा आज आपण डेमो फ्लॅट आपण पहिला बघणार आहोत। तर बघायला सुरू करूया। 647 आणि 637 असे दोन सेगमेंट मध्ये फ्लॅट आहेत। तर बघायला सुरू करतोय हा आपला डेमो फ्लॅट। 1 BHK साठी आपल्याला एक लार्जेस्ट हॉल दिसतोय। तर हा डेमो फ्लॅट असल्यामुळे ह्याला बाल्कनी आहे, पण आपला ए विंग मध्ये आपल्याला बेडरूमला फक्त बाल्कनी असणार आहे, हॉल मध्ये बाल्कनी नाहीये आपल्याला। तर आपण तिथून पुढे आलं की आपण बघतोय हॉल मोठा आहे। फ्रंटला आपला मेन डोअर, तिथून पुढे आलं की आपल्याला दिसेल ती आपली 1 BHK ची बेडरूम, मास्टर बेडरूम आहे आपली। आपल्याला दिसते एक पूर्ण मोठी बेडरूम आपल्याला बघायला मिळते। आतमध्ये बघितलं तर आपल्याला एक उच्च प्रतीच्या मटेरियलचा वापर केलेला बाथरूम दिसेल। वेस्टर्न टॉयलेट आतमध्ये आहे, गीझर पॉइंट आहे, शॉवर आहे। आतमध्ये एक वॉश बेसिन पण आपल्याला दिसतंय। चांगलं मटेरियल ह्याच्यात वापरलेलं आहे। बाल्कनीसाठी बघितलं तर आपल्याला फ्रेंच विंडो दिलेले आहेत, दिसत आहेत आपल्याला। वरती आपल्याला दिसेल एसीचा पॉइंट पण आहे ठेवलेला। आणि मागच्या बाजूला आपण बघितलं तर सामान ठेवायला आपल्याला लॉफ्ट पण दिलेलाच आहे। तर आपण 1 BHK ची बेडरूम बघितली आहे। तर पुढे आता आपण ह्या बाजूला आलं की आपला कॉमन टॉयलेट बाथरूम लागतो। इकडे समोर दिसतंय आपलं वॉश बेसिन आहे। इथे चांगल्या मटेरियलचा यूज केलेला आपल्याला दिसतोय। वेस्टर्न टॉयलेट आहे इथे पण। तर कॉमन टॉयलेट बाथरूम नंतर येता आपल्या ह्या बाजूला किचन आहे। 1 BHK चा आपला हे किचन पूर्ण एक व्यवस्थित आपल्याला ग्रेनाइट मध्ये प्लॅटफॉर्म दिसतोय किचनचा। तसंच वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक्झॉस्टचा पॉइंट आहे, ॲक्वागार्डचा पॉइंट आहेच। समोर रेफ्रिजरेटर पॉइंट आणि वॉशिंग मशीन साठी पण एक पॉइंट देण्यात आलाय आपल्याला। वर बघितलं तर सामान ठेवायला इथे लॉफ्ट दिलेलाच आहे। कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेला 1 BHK 2 BHK चा आपण प्रोजेक्ट बघितलाय। कुडाळ शहराच्या मध्यवर्ती म्हणजे आपल्याला इथून रेल्वे स्टेशन जे आहे ते अगदी 10 मिनिटांवर उपलब्ध आहे। तसंच कुडाळची बाजारपेठ आणि बस स्टँड आपला कुडाळचा जो आहे अगदी आपल्याला 5 मिनिटांवर इथून आहे। चालत पण आपण इझिली जाऊ शकतो असा आपल्याला डिस्टन्स आहे।
तर ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला अम्युनिटीज ज्या काय काय आहेत तर त्याच्यात आपल्याला लिफ्ट आहे, पार्किंगची सोय आहे, 24 तास पाणी आपल्याला उपलब्ध आहे, विहिरीचं पाणी इथे आपल्याला मिळणार आहे। तर या फ्लॅटचं जे कॉस्टिंग आहे ते वेगवेगळे आपले स्लॅब आहे। तर बघायला गेलात तर आपल्याला नुसतं जर घ्यायला गेलात विथआउट स्टॅम्प ड्युटी तर आपल्याला 3300 रुपये स्क्वेअर फूट रेट इथे दिलेला आहे। तसंच जर आपण 3700 रुपये आपला दुसरा रेट आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस अगदी फ्री देणार आहोत। शिवाय त्याच्यामध्ये आपल्याला किचन ट्रॉली आहे, एक्झॉस्ट फॅन आहे, गीझर आहे, ॲक्वा गार्ड आहे, तसंच आपल्याला लॉफ्टला डोअर पण आहेत। असे विविध त्याच्यात आपल्याला अम्युनिटीज मिळणार आहेत। तर आपण विचार करा आणि लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा। डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्याला साईटची किंवा प्रोजेक्टची अधिक माहिती मिळू शकते। तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा। तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं युट्यूब चॅनल आहे, जर त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा। तसं डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे आपल्या कोकणातल्या प्रॉपर्टीचे अपडेट त्याच्यावर वेळोवेळी आपल्याला मिळत राहतील। धन्यवाद। Thank you.